अंदाज सज्ज आहेत. द डार्क वॉरियर्स, द महाकाल अप्पा द किंग, छोटा पॅक बडा धमाका यांचा हा संघ आहे. या थँक्यू डीजे. दुर्गेश चोरगे, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी कमिटीच्या वतीने. दुर्गेश चोरगे, बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. दोन्ही संघांना एक विनंती आहे की आपले 12वे खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचे. शरद दादा, तुम्ही फक्त मैदानात एक स्माइल द्या आणि आपला खेळाडू मैदानाच्या आतमधून 12वा पाठवा. मालकीन टायटन्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघा काय नाव आहे संघाचं, मालकीन टायटन्स. एक मालकीन आणि 11 खेळाडू मैदानात या संघासाठी खेळताना दिसतील. आता मात्र आपण ऑरेंज कॅप देत आहे तर बाल दोस्ती या संघाचा सचिन या खेळाडू 33 धावा केली. अमित राज 32 आहेत. मग एवढीच नको द्या, मग अमित राजला देतो. अरे 12 खेळाडू कुठे, कोण खेळतंय, कोण सांगणार? शरद आणि विशाल दादा. या बाल दोस्ती या संघाचा फलंदाज अमित राज याला ऑरेंज कॅप देण्यात येत आहे. मॅचला झाली सुरुवात. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर देखील एकच धाव आली. जोरकस फेकलेला चेंडू थ्रो स्वरूपात. तर बघा काय खेळे, दोन्ही पर्पल व ऑरेंज कॅप एकाच संघाकडे जात आहे, बालदोस्ती या संघाकडे. तर पर्पल कॅपचा मानकरी ठरलाय तो अमित कासुर्डे. हॅलो, 3 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईक वरती आहे पुन्हा एकदा विशाल सज्ज, पुन्हा एकदा विक्की. समोर टाकलेला चेंडू लाफ केलाय, चेंडू चाललाय, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता चेंडू अडलाय. त्यावरती मात्र 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावते 5 या आकड्यावरती, माफ करा 4 या आकड्यावरती. विक्की एक रफ्तार का सौदाकर म्हणून ज्याची ओळख आहे सिम्प्लेक्स घनसोली कॉलनीमध्ये, असा विक्की रफुकिया आपल्या वेगावरती स्वार होताना आत्तापर्यंत चेंडू हाताळले 4 आणि त्या 4 चेंडूवर 4 धावा. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, कुछ तो अलग करना होगा. और पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. डिक्लेअर स्वरूपाची धाव. 5 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा विशाल. शेवटचा चेंडू सामना करत होता विशाल, परंतु समोर खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. एकाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागल्या त्या 5 या आकड्यावरती. मागील मॅचचा विचार केला तर ज्या कॅप आहेत त्या बालदोस्ती या संघाकडेच गेल्या होत्या. ज्या हिशोबाने तो संघ बांधला गेलेला आहे, ओपनच्या संघातला दिल्ली धमाका जसा पॅक आहे तसा इकडे बालदोस्ती पण एक पॅकच आहे. कोण कोणास कमी नाही. आमच्याकडे लय दिग्गज आहेत हेच सांगताना दिसतोय आपल्याला बालदोस्ती संघ, म्हणून त्यांच्याकडे 2 कॅप गेलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केले आहे प्रणव चौरसिया. सामना करेल शरद कोंडाळकर. पहिला चेंडू
पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल लांब मारायचा होता पण बॅटला लागला नाही. शरद स्वतःला सांगतोय अरे माझ्या बॅटलाच बॉल लागला नाही, बॉल लय लांब मारायचा होता. पंचांकडे अपील केली जात आहे. धाव मिळेल एक. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोचतोय 6च्या घरात. नक्कीच पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांची गरज असेल ते महाकाल द डार्क वॉरियर्स. आता मात्र ओ नो, फ्लिक ऑफ द रेस्ट. चेंडू चाललाय, षटकार. वॉट शॉट यार, लवली लाज. वरती चढवलेला हल्ला विशाल यांच्या मात्र फ्लॅग ऑफ द रेडचा फटका अतिशय सुंदर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, जोरात मारायच्या नादात बॉल काय बॅटला माझ्या लागना. पण यो याच्या अगोदर मी मारला होता, यो लय जोरात होता, त्यामुळं काय सांगू तुम्हाला. पुन्हा एकदा सज्ज आहेत प्रणव, सामना करेल तो विशाल. स्लोअर पद्धतीचा चेंडू कळला नाही, मॅजिक बॉल टाकलाय. पंच कोणत्याही प्रकारची मुवमेंट करत नाहीयेत, म्हणजे हा बॉल निर्धाव आहे. आता मात्र बॉल झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा विशाल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉल यार. वेग आणि वेग, प्रचंड वेग, वेगावरती स्वार झाला. एक मला फ्लेक ऑफ द रेस्ट मारला, पण त्याचा एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जातीये. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवा द बॉस, अस्सल ताकदीचा अस्सल पैलवान मैदानाच्या आतमध्ये. नुसतं ढागात बघायचं, जर बॅटला बॉल लागला तर डायरेक्ट सीमारे अशा पार असतो आपला बॉल, असा शिवा द बॉस मैदानाच्या आतमध्ये. तर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गणेश मालकीन या संघाकडून. गणेश, काय गोलंदाजी केले या संघाने. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा दिलेल्या आहेत, 1 गडी बाद. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त 12 धावा. बॉल टू रन अशी खेळी चालले. नक्कीच महाकाल द डार्क वॉरियर्स या संघाला कुठेतरी अंधारात पाठवताना दिसतोय हा मालकीन टायटन्स हा संघ. वैयक्तिक पहिले संघासाठी 3रे षटक घेऊन येत आहे तो गणेश. राजू, मला असं वाटतं की संघात लय दिग्गज असून पण उपयोग नाही, छोटे छोटे खेळाडू घेऊन मोठ्या मोठ्यांचा कार्यक्रम लावायचा हा नियम आहे आपला. नक्कीच जे यंग खेळाडू असतात ते त्यांचे 100% सामन्यामध्ये देतात, कारण की त्यांना त्यांचं नाव करायचं असतं. त्यांना एक संधी मिळालेली असते, त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि तेच येथे करताना दिसतोय. पहिला चेंडू समोर फेकून दिलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार. शरद यांच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. डीजे या. हा क्लास आहे हा खेळाडूचा शरद. नक्कीच या सीझन मध्ये खूपच फॉर्म मध्ये चालत असलेला खेळाडू शरद. यो दुसरा मारलाय, असा तसा नाही मारलाय. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्ये रन नाही आले तर मी अजून बाकी आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार शरदजींच्या बॅट मधून. संख्या कमी होते, परंतु या षटकांमध्ये पहिल्या 2 चेंडूवर षटकार मारलेत शरद यांनी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, तो पण देखील बॅटनी समोर खेळलाय. विकी रफुके आधी ते सज्ज होते, फंबल झाले, त्याचा फायदा घेताना 2 धावा.
धावफलकावरती लागतील आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरसावते 26 या आकड्यावरती. बॉस त्याला काहीतरी कारण मंत्र देतोय. शरद हा नाही तो मार, तो नाही हा मार, सगळेच काय हवेत मारायची गरज नाही. एखादा बाहेर मारला तर दुसऱ्या बॉलला 1 रन काढली तरी चालेल, कारण की आपल्याकडे रनांचा पाऊस पाडायचा आहे, पण टप्प्याटप्प्यानं पाडायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज शरद यांच्यासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, परंतु चेंडू चाललाय सीमा रेषा पार. माफ करा, पंचांच्या पर्यंत कळवतात की डिक्लेअर स्वरूपाची धाव. जे प्रेक्षक मैदानामध्ये जिमच्या याच्यावर बसलेत त्यांनी कृपया करून बाहेर बसावे. करण दादा तुमची बॉडी खूप आहे, तुम्हाला जिमची गरज नाहीये. नक्कीच मागील 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र ह्या 4 चेंडूंवर धावा आलेत 15. काय खेळी करतोय शरद. आता मात्र एक धाव रोखण्याचा प्रयत्न, एका धावेवर समाधान मानावं लागेल ते शरद यांना. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 28च्या घरात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र स्ट्राईकला आलाय. बॅट्समन शिवा द बॉस. ताकदीची कमी नाही या खेळाडूकडे. काय करतोय पहिल्या चेंडूवर बघूया. बघा गुडघा टेक तमाशा देख असा षटकार डीजे. समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 34 आकडे. मागील 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 12 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 22. 12 आणि 22. 2 षटकामध्ये 12 आणि एका षटकामध्ये 22. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस धनावडे. शिवा बॉसने जो मारलेला होता फटका देख, सॉरी गुरगा टेक तमाशा देख और तमाशा दिखाने का भाई, बस रुको मेरे बैट को बॉल लगने दो, आपको दिखाता हूँ क्या होता है. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस धनावडे. सामना करेल शरद. ज्या पद्धतीची उपमा या शरदला दिलेली आहे आयकॉन, त्याच पद्धतीचा खेळ मात्र तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले या धावांना रोखण्यासाठी तेजस धनावडे. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सामना करेल पुन्हा एकदा शरद. आता मात्र बीट होताना दिसतोय तो शरद. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या राहते स्थलांतरित 34च्या घरात. नक्कीच पहिल्या 2 षटकांची जी कमी होती धावांची ती तिसऱ्या षटका मात्र भरून काढली ती महाकाल द डार्क वॉरियर्स या संघाने. मोठ्या फटक्यांची गरज असेल आता मात्र. हॅलो, हा समोर टाकलं की परत बाहेर. पहिल्या चेंडूवरती तुम्हाला मारून दिला नाही, पण दुसऱ्या चेंडूवरती लांब. एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय शरद कोंडाळकर. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग. आत्ताच्या होणाऱ्या SPL मध्ये देखील तो आयकॉन खेळाडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र कॅची संधी आहे. इथे मात्र रिप्लाय देतोय की नाही. 3 चेंडू. काय घडलंय, काय बिघडलंय. हादरा बसलाय तो. पंच इथे निर्णय काय आहे. खेळाडू बाद आहे या डीजे.
याच्यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आहे अन्वे 11 विरुद्ध केटी स्पोर्ट्स. आपण तयार राहायचे दोन्ही कर्णधार. या इनिंगच्या ब्रेकमध्ये लगेच आपला टॉस केला जाईल आणि नेक्स्ट मॅच खेळवली जाईल केटी स्पोर्ट्स विरुद्ध अन्वे 11. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम. पुन्हा एकदा तेजस दानवडे सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल होतंय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. डीजे या. शोध क्षेत्ररक्षक होते मामू, जे आतापर्यंत डीजे वाजवायचं काम करत होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पहिलाच फोर सोडलाय. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणच नाही येत. एक धाव घेतली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती आणलेला आहे ताकदीचा पैलवान शिवा द बॉस. शिवा द बॉस मैदानाच्या आतमध्ये सामना करेल तेजस यांचा. चेंडू पुन्हा एकदा तेजस आता मात्र थांबायला मागणा झालाय. माझ्याकडे लय वेग आहे, आशी लावतो सगळी माग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निवास. आता मात्र धावसंख्या फलकावर लागली ती 45 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती. वैयक्तिक पहिले संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहे तो रोशन. त्याच्यावर मारा करेल तो राम. आता मात्र काय करतोय बघूया राम. पुढील होणारा सामना केटी स्पोर्ट्स विरुद्ध अन्वी 11. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 46. नवीन गोलंदाजी मार्कवरती रोशन. एक चेंडू मात्र एक धाव. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे राम. पुढील होणारा सामना केटी स्पोर्ट्स विरुद्ध अन्वी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यावे. आता मात्र धावचित होतोय तो फलंदाज निवास डीजे. संदेश पाटणे आहे तो प्लेयर. टप्पू सिंगला नाव पाठ नाही करून आलेला. तुला लागा घेतलाय कशाला, नाव पाठ करायची का नाही. समोर खेळलेला चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराने धावफलक पुढे सरसावतय. एकावन्न या धावफलकावरती धावा. पुढील होणारी मॅच केटी स्पोर्ट्स विरुद्ध अन्वी 11. दोन्ही कर्णधारांनी लवकर टॉस का बॉस वरती यायचे. आपला इथे मात्र टॉस घेतला जाईल.
नेटच्या दिशेने सुमित आलाय, त्याने मात्र आपल्या बॅटमधून हुका मारलेला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू तिथे मात्र सज्ज आहेत रोहित मामू. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि ओव्हर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 57 आणि 58 धावेंचं आव्हान आपल्या समोर ठेवण्यात आले मालकीन या संघापुढे. चला लवकरात लवकर आपले बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, तर जाऊया टॉस्क बॉसमध्ये, जिथे मात्र एका साईडला असतील केटी स्पोर्ट्स आणि त्याच्या बाजूला त्यांच्या विरुद्ध अनु 11. हॅलो. 57 धावा धाव फलकावरती लागलेत. 58 धावेंचं आव्हान मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे मालकीन या संघापुढे. पुढील होणारा सामना केटी स्पोर्ट्स विरुद्ध अनु 11. दोन्ही कर्णधारांनी लवकर लवकर टॉस्का बॉसमध्ये यायचं आहे. टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचसाठी. कुमार दादा आणि दुर्गेश दादा आपण दोघांनी देखील टॉस्का बॉसमध्ये यायचं आहे. राजू टॉस करून घ्यायचा आहे. डीजे एक सुमधुर संगीत घेऊन या. केटी स्पोर्ट्स बारावा खेळाडू जर ह्या स्टेजवर हल्ला. महादेव कदम दादा यांच्या हस्ते स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आहेत. महादेव कदम यांच्या हस्ते घेतलाय हा टॉस. एका बाजूला आहे अन्वी आणि दुसऱ्याच्या बाजूला आहे केटी स्पोर्ट्स. टेल. आता मात्र छापा. पुन्हा एकदा नाणेफेक जिंकलेली आहे ती केटी स्पोर्ट्स. दुर्गेश चोरगे यांनी. बघूया काय निर्णय घेतात ते. क्षेत्ररक्षण बघा याला बोलतात कॉन्फिडन्स. पहिला सामना निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण, तो हरले, परंतु संघावर एवढा विश्वास, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण घेण्याचे डिसिजन कर्णधारकाने घेतलेले. बघूया आता काय वेगळी प्लॅनिंग असेल. मागल्या सामन्यामध्ये त्यांना तब्बल 76 धावा मारल्या होत्या. प्रत्येक फलंदाजाला 2 षटकार फिक्स होते. आता काय आहे, आता मनोबल थोडं वाढलेलं आहे. एक हार नंतर घायल शेर, खूप वेळानंतर आता टाइम भेटला दुर्गेश चोरगे यांना हा सामना खेळायला. बघूया काय या मॅचला प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग अशी काय नाही आहे. जरा पहिलीच मॅच होती तर बॉलर लोक आपल्या म्हणजे लाईनअप नव्हते आमच्याकडे. आता आमच्या चुका आम्हाला समजलेल्या आहेत कुठं काय करायचं ते. त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला आहे ना 50 रनांच्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. बघितलं गेलं तर तुझा सामना अन्वी 11 विरुद्ध म्हणून म्हणजेच कुमार दादा यांच्याशी होणार आहे. कुमार प्रत्येक वर्षी विनिंग टीम मध्ये असतो, विनर लिस्ट मध्ये असतो. काय वाटतंय याला कसं थांबवा? याला येतेच थांबवलं तर ठीक, नाही तर क्वालिफायर झाल्यावर तो विनिंग मध्ये फिक्स असेल तर किती मॅचला सुरुवात होते. काय राजू दादा त्याला आउट करण्यासाठी, त्याचा ओपनिंग जोडी बाद करण्यासाठी? ॲक्च्युली बोलायला गेलं तर क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला लाजवाब कॅच. इथे मात्र स्वतः संघ नायक घेतलाय. छोटा पॅक बडा धमाका या नावाचा उल्लेख करताना दिसतोय आपल्याला आप्पा. उलटी कॅच होती, प्रयत्न केला, प्रयत्नांना यश.
गडी तंबूच्या आश्रयाला पाठवलाय तो म्हणजे रोशन आणि नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्की. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली, आता मात्र फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्की सामना करेल अनिकेत याचा. जाळं लावलं होतं आणि त्याच जाळ्यामध्ये अडकला तो रोशन. छोटा पॅट बडा धमाका अशी कॅच घेतली अंकित अप्पा. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत. उलटाच पद्धतीचा चेंडू समोर खेळला आहे, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज शरद स्वतः बॉलवरती येतील आणि एक धाव अंकित होईल. या एका धावेने धाव फलकाला मात्र सुरुवात भेटते एक या आकड्यावरती. धाव मात्र पहिली आली विकी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सज्ज असेल सूरज मस्कर. सामना जोरकस मारण्याचा प्रयत्न, तिथं खेळाडू सज्ज. ओ हो थोडीसा फंबल होते, कोणत्याही प्रकारचा इजा नाही, परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये. विकीला काहीतरी काढावं लागल. मगाची जे दनादन बॉल टाकले आता दनादन मारावे पण लागतील असा विकी रफुकी या मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 5वा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू समोर खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत सुमित. कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव पद्धतीचा चेंडू. धाव फलक मात्र थांबलंय 2 या आकड्यावरती. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 58. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच कवायत करतात आमच्याकडे, दंडित करतात. हा अवांतर धाव आहे, वाईट पद्धतीचा चेंडू. जय हिंद संघाचे कर्णधार सुशांत बिसे आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आपण देखील या स्टेजवरती स्थानपन्न व्हा, या स्पर्धेची शोभा वाढवा. आपले सारखे खेळाडू या कॉलनीत असणे गरजेचं आहे. प्रामाणिक खेळाडू सुशांत बिसे. आता मात्र शेवटचा चेंडू अनिकेत डेरे यांचा सामना करेल विकी. आतापर्यंत धावा खर्च केलेत 3. अनिकेत डेरे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. विकीची बॅट कुठेतरी बोलत नाहीत. मगाधरनं जे दनादन टाकलेले बॉल आता मात्र बॅटला लागत नाहीत असा विकी मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल? छोटा पॅक बडा धमाका मास्टर माइंड अप्पा सूत्र सांभाळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर ओपनिंगला आलेली जोडी मात्र फोडण्यात यश मिळाले अनिकेतला आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र सज्ज आहेत विक्की आणि सूरज. संघाला जिंकायच्या दिशेने जर न्यायचं असेल तर 58 रनांचा पाठलाग करावा लागेल आणि आपल्या संघाला विजयी करावं लागेल. पुढील होणारी मॅच केटी स्पोर्ट्स विरुद्ध अनवी 11. केटी स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक संघ एक सामना जिंकलाय तर दुसरा संघ एक सामना हरलाय. दोघांना देखील जिंकण्याची गरज आहे. मैदानात आतंत पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरसाठी शिवा द बॉस. पुन्हा एकदा शॉर्टम पद्धतीचा चेंडू लेग साईडला फिरवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय चौकार. डीजे मास्टर या एक सुमध्य संगीत घेऊन. आमच्या सोबत डीजे मास्टर जुडलेत आकाश. तर दुसऱ्या बाजूला एक नामवंत यूट्यूब लाईव्ह वाहिनी ओमसाई एमटीसी द ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट. ओमसाई एमटीसी त्याचे मालक आहेत स्वतः अक्षय शेठ म्हात्रे, जे इथून मात्र हँडलिंग करतात पूर्ण ब्रॉडकास्ट टीम. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार.
पहिल्या चेंडूवर मारती शिवा बॉस यांच्या चौकार मारलाय. स्वतःवर आत्मविश्वास चांगला ठेवलाय सूरजने. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खेळलाय. पुन्हा एकदा सज्ज शिवा द बॉस. सामना करेल सूरज मस्कर. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू समोर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे शरद कोंडाळकर. आता मात्र ज्याने गोलंदाजी चांगली केली परंतु उलटा चेंडू. विकीने जे मगाशी बॉल टाकलेत का नाही दनादन त्याच्या आता बॅटलाच बॉल लागना झालाय. पुलटाच बॉल पण सोडतोय गडी. विकीला कमबॅक करावं लागेल. आपली टीम आपल्या आशेवर बसले की विकीच्या बॅटमधून काय तरी रन येतील, कमबॅक होईल. परंतु इकडे ताकदीच्या जोरावर अस्सल पैलवान शिवा द बॉस पुन्हा एकदा सामना करेल सूरज मस्कर शिवा द बॉस यांचा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. सूरज मस्कर कुठेतरी प्रयत्न करतोय की शिवाला सिक्स मारूया, पण शिवा आहे भाऊ, त्याचं नाव बॉस आहे, मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा विकी सामना करेल शिवा यांचा. आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 11. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. हेलिकॉप्टर खेळायचा होता, हेलिकॉप्टर खालीच राहिलं, बॉल पण खालीच राहिला, बॅट हवेतनं वर फिरली आणि निर्धाव नाही तर 1 धावा अंकित होते धाव फलकावरती. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव फलकावरती धावा 12 लागलेत. 11 चेंडू 12 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल सूरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बाहेर फेकायचा होता पण तो चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात आणि 1 धाव. या 2 षटकाच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 13 या आकड्यावरती. जाऊया मान्यवर कक्षाकडे जिथे मात्र सर्व मान्यवर उपस्थित आहे त्यांचा यथोचित असा सन्मान घेतला जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13. मंचावरती सन्मान घेतला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. घनसोलीतील एक समाजसेवक म्हणजे ज्याची ओळख आहे पाटणे मामा, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. साखरदादा चिकणे आपणास विनंती आहे यथोचित असा सन्मान आपल्या शुभ हस्ते घ्यावा पाटणे मामा यांचा. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सागरदादा गोडके आपले देखील सहर्ष स्वागत आहे. सकाळी नारळ फोडल्यानंतर गायब झाले होते ते आत्ताच आलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक सत्कार घेतला जातोय. महादेव दादा कदम स्वराज्य पक्षाचे हे देखील कार्यकर्ते आहेत. यांचा सत्कार मात्र घेतला जाईल. अभिजित बेलोशी दादा यांच्या हस्ते हा सत्कार घेतला जाईल. महादेव कदम दादा आणि त्याचबरोबर तानाजी पाटील हे देखील एक समाजसेवक आहेत. यांचा देखील यथोचित असा सन्मान घेतला जातोय व्यासपीठावरती. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र 3ऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय संदेश पाटणे, ज्याच्या बॅटमधून धावा देखील चांगल्या आल्या. परंतु आता गोलंदाजी स्वीकारल्यानंतर गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक अंकित अप्पा मास्टर माइंड अख्खी सूत्र सांभाळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 3रे ओव्हरची पहिला चेंडू वरती फेकून दिला हेलिकॉप्टर. आता मात्र लँड झालंय सीमारेषा पार. आलाय तो षटकार. डीजे आतापर्यंत इथूनच्या मागे चेंडूचा विचार केला तर विकीची बॅट लागत नव्हती. आता मात्र पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याच्यावर मात्र हेलिकॉप्टर फटका खेळला आणि चेंडू टाकलाय सीमारेषा पार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते 19 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढील सज्ज चेंडू घेऊन सज्ज संदेश. सामना करेल विकी. शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू. मैदानात काय घडलंय 6 मारल्यानंतर 1 धावेची गरज होती परंतु ते मात्र
चपळाईचा चतुरपणा कामाला आला आणि चेंडू एस्टॅन चावेत घेतोय. चेंडू क्रिकेट वेडा मुलगा आमच्या समालोचन मध्ये कक्षामध्ये आहे टप्पू सिंग. भन्नाट नाद. नाद काय म्हणतात तर टप्पूला विचारा. भन्नाट नाद असा टप्पू. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया जिथे मात्र संदेश सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला सूरज सज्ज आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव, ज्याने गोलंदाजी धारदार केली. आता फलंदाजी देखील धारदार करावी लागेल आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज संदेश. शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू पुल करायचा होता. बॅटची कड घेते. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. अंपायर यावरती धाव. धन्यवाद. डी स्वरूपाची धाव आणि या एका धावेने धाव फलक पुढे सरसावते हळूहळू 20 या आकड्यावरती. आता मात्र पंचांना व्यायाम करण्यासाठी आव्हान केले. वाईट +1 2 धावा अतिरिक्त धाव आणि या धावेने धाव फलक पुढे सरसावते 22 या आकड्यावरती. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण उरलंय ते 15 चेंडूंनी 36 धावांची गरज मॅच मध्ये. 15 चेंडू 36 धावा. 15 दुने 30 आणि वरच्या 6 असा 36. आता मात्र समोर टाकलाय चेंडू. चाललाय सीमारेषा पार. षटकार आलाय सूरजच्या बॅट मधून खूप उशिरानंतर. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 29 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. पंचांच्या मागणं शरद मात्र सूत्र हलवतं. एका बाजूला मास्टर माइंड आप्पा आहे तर दुसऱ्या बाजूला तिकडे शरद आहे. दोघांचं कॉम्बिनेशन जुळलंय आणि हेच कॉम्बिनेशन पुढे संघाच्या विजयापर्यंत घेऊन जातील की त्यांच्या अपोजिट टीम सूरज मस्कर आणि प्रणव हे देखील विजयासाठी प्राप्त ठरतील. पाहूया येणाऱ्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्जय आप्पा. एक धाव घेतली जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागल्या त्या 30 या आकड्यावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. शेवटचे 12 चेंडू 28 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार. स्टेजवर बसलेली प्रेक्षकांची मांदियाळी खूपच आहे. अतिशय प्रेम करणारे प्रेक्षक बसलेत या स्टेजवरती. सीडी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय जिथे मात्र सागरदादा घोडके पुरस्कृत सीडी प्रीमियर लीग आयोजित कैलासवासी निलेश मोरे भाई स्फूर्ती चषक 2025 एक चांगले व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं परंतु त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी हा प्रयत्न सीडी प्रीमियर लीग कमिटीचा असतो आणि हेच प्रयत्न यशस्वी ठरताना दिसतोय. 6व्या पर्वात गोलंदाजी मार्गावरती शरद कोंडाळकर. सामना करेल प्रणव. पहिला चेंडू घेऊन शरद. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. आहा डायरेक्ट हिट. डायरेक्ट त्याच रस्त्यानं तंबूला घालवलाय. अतिशय मास्टर माइंड असा शरद.
टपॅक बडा धमाका चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार या 10 चेंडू 24 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 10 बॉलमध्ये 4 सिक्स मारायचे झाले 24. मग तुमच्यावर आहे 4 मारायचं की 4 घालवायचं. पुन्हा एकदा सज्ज हे बघ यो दुसरा हा 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 चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार चौकार या डीजे. हारणार करू कोणाचं गटोळं बांधणार बघूया मॅच मध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सूरज स्वतःला सांगतोय की मला ही मॅच घेऊन जायची, मी स्वतः कर्णधार आहे, मला या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल. एक चांगली संकल्पना आपल्या माध्यमात घेऊन आले सीडी प्रीमियर लीग 2025 चा हा थरार. आता मात्र मॅचच्या दिशेने जाऊया. चेंडू झाले ते 4 चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल आहे. आता मात्र संधी आहे. आप्पा तिथं चूक करेल की आता कुठल्याही प्रकारची चूक नाही. टप्पू इथं खुश झालाय. 101 रुपये लावलेत आप्पावर टप्पून. डीजे या आता स्वतः दीपक दादा पवार धुरंधार असे प्लेयर माननीय श्री सागर दादा घोडके पुरस्कृत सीडी प्रीमियर लीग कैलासवासी निलेश बोरे वाईस मूर्ती शिक्षक 2025 साहिल दादा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू चाबूक स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. निर्णायक षटक आहे. या षटकावरती मात्र ह्या मॅचचा निर्णय येईल आपल्यापर्यंत. या 6 चेंडूवरती कोण जिंकणार कोण हरणार. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मीटिंग घेतली जाते. आयकॉन स्वतः आहेत शरद कोंडाळकर आणि मास्टर माइंड छोटा पॅक बडा धमाका अप्पा. कोणाच्या हातामध्ये हे षटक सोपवलं जाईल. 6 चेंडू 20 धावांची गरज. आणि मला वाटतंय तरी सोपं आव्हान आहे सूरज दादा मुस्कर यांच्या टीमसाठी. स्वतः गोळे धुरंधर असे प्लेयर, नावाजलेले प्लेयर, गाजलेले प्लेयर. दादा विचार केला तर तो 4 बॉल मध्ये पण मॅच संपवू शकतो. त्याच्याकडे ती ताकद आहे. 100% विषयच नाही. आता मात्र स्वतः जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि स्वतःला लढावं लागेल आपल्या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॉलर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक. जय षटक स्वतः जबाबदारीने टाकावे लागेल जर आपली टीम विजयाकडे न्यायची असेल तर. दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळतात. छत्रपती 11 या संघामध्ये अमित दादा कासोडे यांच्या अंडरखाली हे खेळाडू खेळतात. अमित दादा जरी लेट आले तरी बालदोस्ती जिंकली. बालदोस्तीचं नशीब. आपलं कौतुक आपल्या तोंडाने करायचं नसतं, ते प्रेक्षकाच्या तोंडाने होईल. तुम्ही लय लोड घेऊ नका, तुम्ही मॅचचा आनंद घ्या.
पहिला चेंडू मात्र डॉट आलाय, प्रेशर वाढत चाललंय. चला साहिल दादा पवार. चेंडू गेलाय हवेत. आता झेल कोण घेणार? तिथं निवास सज्ज आहेत, निवास न घेतलाय झेल. त्यांना डोळे आले, चष्मा घालून आले तरी दिसतोय बॉल टाकतायत आणि विकेट घेतलेली आहे साहिल दादा पवार. डोळा आहे म्हणल्यावर बॉल दिसणारच की. लाल लाल झाले डोळे चष्मातनं तरी खेळतायत. संघ जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल ना, डोळे येऊ द्या नाही तर काही येऊ द्या, आपल्याला खेळावंच लागेल. आपल्या टीमने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करावीच लागेल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय, त्याला देखील जबाबदारी दिलेली आहे. आता मात्र समीकरण उरले 4 चेंडू 20 धाव्यांची गरज. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होता सुमित आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला चाललाय. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता राहिलेले अंकित दादा खडतरे विजयाच्या दिशेने महाकाल संघाचे मालक, कॅप्टन आणि CDPL वर्षाचे पर्व 6चे संघ मालक सुद्धा. छोटा पॅक बडा धमाका आहे भाई, मास्टर माइंड आहे. त्यांचे 12वे खेळाडू टपू. इथं मंडळाच्या वतीने मगाशी अनाउन्समेंट करण्यात येतील. टपू जर गायब झाला तर त्याला पेनल्टी आहे. टपू मागं आला पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 चेंडू 20 धाव्यांची गरज. जोरकस मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एका नंतर एका लाईन लावली. साहिल पवार यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. आप्पा यांच्या हाताखाली तयार झालेला अस्सल पैलवान आज त्यांच्या नावासाठी खेळतोय आणि पहिली हॅट्रिक बॉल. चष्मा पण देण्यात येईल तुम्हाला. मैदानाच्या आतमध्ये एक वादळ आलंय सागर भाई. जे वादळ 2 चेंडूमध्ये षटकार मारेल का? नाही 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 नाही. अरे बाबा तुझ्या वाटण्याला एक तरी बॉल खेळ. ऊन आहे सध्या, ऊन आहे. उन्हाच्या हिशोबाने तुम्ही कॉमेंट्री करावी दादा. वादळ बिदळ ते संध्याकाळी 4 नंतर येईल. अमित दादा म्हणजे अमितराज चव्हाण, अमितराज स्पोर्ट्सचे मालक. क्रिकेट मध्ये कोण कोणाला कमी नसतं भाऊ. 100% विषयच नाही साहेब. तर मी किंग मेकर आहे. आणि मॅचची औपचारिकता आता मात्र संघ विजयाच्या दिशेने पोहोचलाय. तो महाकाल द डार्क वॉरियर अप्पा यांचा संघ पहिला विजय मिळवताना दिसतोय. हार्ड लक टीम मालकीन टायटन्स. नेक्स्ट मॅच कमिटीचे सर्व कुमारदादा गोळे यांनी स्टेजशी संपर्क साधावा. मॅच आहे मग राहू दे. तुमच्या हातात साहेब.